काल फोटो आणि व्हिडिओ जे आहेत समोर आलेले आहेत संतोष देशमुख त्या प्रकारात कसं महाराष्ट्र या सगळ्या फोटो बघितल्यानंतर असंख्य बहिणींच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहे। असंख्य महिला रडताना आम्हाला दिसलेत, परंतु अख्खा महाराष्ट्र ते बघून सहन करण्याच्या पलीकडचं आहे। पण सरकारला अजूनही दया येते त्या माणसाची। हे यापेक्षा निर्दयीपणा सरकारचा काय असू शकेल? काय घमेंडा एवढा सगळा प्रकार घडवून महाराष्ट्राची इज्जत जाते आहे। महाराष्ट्र रडतो आहे, पण यांच्या डोळ्यामध्ये मात्र कुठलीही करुणा दिसत नाही, यांच्या डोळ्यात अश्रू दिसत नाही। असं निर्दयी सरकार कसं असू शकतं? म्हणजे आरोपींना इतकी हिंमत वाढली की त्यांना वाटतं की आमचं कोण काय वाकडं करेल, कोणाची अवकाद आहे। ही हिंमत कुठून आली? सत्ताधाऱ्यांच्या मदतीमुळे आली, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे आली। देवेंद्रजींना आमचं आव्हान आहे, आता इतकी इज्जत घालवू नका पुढे काही महाराष्ट्राची। तुम्हाला प्रचंड बहुमत आहे, अशा मंत्र्याला लाच, जे आरोपी आहेत त्यांना फटके इतके मारले पाहिजे की मरस्तवर पुन्हा महाराष्ट्रात कोणी ही हिंमतच करता कामा नये अशा प्रकारचा निर्दयीपणा करायची। आणि त्यांना सार्वजनिक चौकात आणून फाशी द्या। त्यांच्या तोंडावर काही झाकू नका, उघडं करून महाराष्ट्राला बघू द्या। हे नालायक हरामखोर चेहरे आहेत जे महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला गेले आहेत, महाराष्ट्राची संस्कृती मिटवायला निघाले आहेत, महाराष्ट्रामधलं कायदा सुव्यवस्था सत्यानाश करायला निघाले आहेत। अशा प्रकारची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी आणि यातून महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रकार रोज रोज घडत आहेत, काल गडचिरोलीमध्ये झाला, शौचालयाला गेलेली एक मुलगी, ती आता वाचणार की नाही, उद्या मरेल, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। इतकं तिच्यावर बलात्कार झाला, तिला मारहाण झाली, फ्रॅक्चर आहे। काल गडचिरोलीमध्ये झाला एक प्रकार, शौचालयाला गेलेल्या एक छोट्या मुलीवर। हे सगळं महाराष्ट्रामध्ये ही हिंमत जे वाढत चालली, धाक राहिला नाही, ना मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला, ना पोलिसांचा धाक राहिलाय। काय मग महाराष्ट्र चालेल कसा? कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालाय। म्हणून तुरंत अशा मंत्र्याला लात मारून काढा, जर निघत नसेल तर तुम्ही हिंमत दाखवा आणि महाराष्ट्राला वाचवा। जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि सुद्धा आम्ही काम होऊ देणार नाही, हा आम्ही निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद।